दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज पत्रिका देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गुलमोहर लोकमिलन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अंधेरी इथून आणि इथल्याच नैना वीरेन नार्वेकर वहिनींना भेटणार आहोत. गुलमोहर सोसायटीतल्या या वहिनी काय म्हणतात बघूया. सुरुवात करूया आजच्या भागाला. काय झालं वहिनी, काय झालं? हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा, तुझसे आई फॉरगॉट. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. गुड. बस बस बस. नमस्कार 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 नमस्कार. घेतो घेतो घेतो. आधी हे मी देतो आणि मग मी घेतो. धन्यवाद. घ्या उखाणा. सोन्याच्या मंगळसूत्राला लागली लग्नाची खून, वीरेंद्ररावांचं नाव घेते नार्वेकरांची सून. अरे वा वा वा. द्या तर ओळख करून सगळ्यांची. हे माझे हजबंड. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हा श्लोक. बर. हे माझे बाबा. नमस्कार. ही आत्या. नमस्कार नमस्कार. काकी. नमस्कार. ही माझी सिस्टर इन लॉ. नमस्कार. हे आमचे फॅमिली डॉक्टर दादा. डॉक्टर. ही माझी मुलगी. बर बर. आणि ही त्यांची मुलगी. बर. आणि हे सगळे आमचे बिल्डिंग. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. हिंदू समाजाची शान म्हणून नावाजली आहे पैठणी. बांदेकरांच्या या होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी म्हणून तर आलो आहोत आम्ही सर्वजणी. खेळात खेळ, बांदेकरांचे खेळ, खेळ खेळण्या पैठणीचा काढून आले वेळ. आजची पैठणी माझीच. नमस्कार. नमस्ते. कुठलं माहेर? मी ठाण्याची. ठाण्याला कुठे? ठाण्याला उपवन मध्ये. उपवन म्हणजे तळ्यात? नाही, तळ्यात नाही. मग उपवन मध्ये हे कॉस्मॉस आहे ना. काय आहे मला नाही माहिती. काय आहे? बिल्डिंगचं नाव आहे. बिल्डिंगचं नाव आहे उपवन गार्डनच्या समोर. समोर. अच्छा, तिथे सगळं बालपण गेलं. हा. कितवी पर्यंत तिथे होता? मी 7th पर्यंत तिकडे होती. त्याच्यानंतर फिर मी भायखळ्याला गेली हॉस्टेलमध्ये. भायखळ्याला? हो. का हो? काय झालं वहिनी? काय झालं? माझ्या मम्मी पप्पाला आय लॉस्ट देम सिन्स आय वेंट टू हॉस्टेल. आई बाबांची आठवण आली 7वीत असताना. मी वडील जेव्हा 4 वर्षाची होती तेव्हाच एक्सपायर झाले, पण मम्मी तेव्हा झाली. अच्छा. आणि मग घरी कोण कोण होतं तेव्हा? मला माझे मामा मावशी होत्या, त्या मला बघायच्या. मामा. आणि तुम्ही भावंड किती? मग तुम्ही एकट्याच होता? अच्छा अच्छा. आणि मग त्याच्यासाठी मग तुम्ही नंतर ठरवलं की घरातल्याने ठरवलं की तुम्हाला हॉस्टेलला जावं लागणार आणि मग 7वीत तुम्ही हॉस्टेलला गेला? हो. कुठे? भायखळ्याला कुठे? कुठलं? गर्ल्स हॉस्टेल आहे, रेजिना पाचेस. अच्छा. मग तिथेच सगळं पुढचं शिक्षण केलं? तिकडेच झालं. 7वी, 8वी, 9वी, 10वी? हो हो ना. हो. 10वी आणि नंतर तिकडेच कॉलेजमध्ये.
पहिलं बोर्डिंग मध्ये होती, त्याच्यानंतर फिर कॉलेजच्या टायमाला हॉस्टेलमध्ये. मला विचारायचं, बोर्डिंग आणि हॉस्टेलमध्ये काय फरक असतो? बोर्डिंग लहान मुलांसाठी असते 1st to 10th आणि त्याच्यानंतर हॉस्टेल असतं. 10th इज हॉस्टेल. हॉस्टेल. पण त्यावेळच्या मैत्रिणी वगैरे आहेत, नावं आठवतात बोर्डिंग मधल्या? हा, खूप साऱ्या. कोण सगळ्यात जवळची मैत्रीण कोण होती? प्रीती करून एक होती. प्रीती? हा. आता कुठे असते ती? ती आता पुण्याला होती, पण ती माझी बेस्ट फ्रेंड होती. आणि कोइन्सिडन्स असा झाला की लग्नानंतर आम्ही आफ्टर हॉस्टेल लाईफ आम्ही भेटलो नाही, आणि लग्नानंतर असं झालं की ती माझ्याच बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहायला आली. किती छान झालं. आणि फिर आम्ही दोघी नंतर ते. आणि मग म्हणजे फिरायला गेलात का दोघी? हा, म्हणजे मग. आणि मग हा हा हा. बरं, हे हिंदी मराठी असं काय म्हणजे का गोंधळ उडतोय? बिकॉज मी पंजाबी आहे ना, तर मला एवढं चांगलं मराठी येत नाही. पण वाटत नाही, आता तुम्ही सांगितल्यावर कळलं मला. ते प्लस पॉइंट आहे माझं. हा, म्हणजे तो आता समजलं मला. बरं, मग अशा तऱ्हेने हॉस्टेल झालं, मग कॉलेज कुठे केलं? कॉलेज पण तिकडेच. मी हे करस्पॉन्डन्स केलं. कुठे? तिकडेच होतं. तिकडनं दिल्ली बोर्डचं करस्पॉन्डन्स होतं ते करस्पॉन्डन्स. हो. आणि मी जॉब करायची. कुठे? मी इथे सीप्स मध्ये होती. हो का? आणि मग काय झालं पुढे? आणि फिर जॉब करायची, आणि मग जॉब करायची, आणि मग हॉस्टेलला जायची. आणि मग नंतर विरेन भेटला. कसं काय? कुठे? विरेनची कॉलेजची फ्रेंड, ती माझ्या ऑफिस मध्ये होती. आणि त्याच्यानंतर दे प्लॅन फॉर अ मूवी. म्हणजे काय असतं हे? मला माझं इंग्लिश कच्चं आहे. ते मूवी साठी प्लॅन केलं त्यांनी. कुठला होता मूवी? मी नाव विसर. नाही, असं कसं सांगायला लागेल तुम्हाला. त्या फिल्मला कोण कोण गेलं होतं मूवी बघायला? मी, विरेन आणि पूजा करून ती म्युच्युअल फ्रेंड, आणि तिचे कोण फ्रेंड्स होते. बरं, ठीक आहे. ते फार लक्षात नाही. आता एक विरेन लक्षात राहायला बस झालं, हो की नाही? आम्ही मूवीला गेलो. काय नाव होतं त्या मूवीचं नाव काय? मिस्टरांना माहिती असेल, बोलवा त्यांना. नमस्कार. तू मूवीज. हा, नमस्कार. काय? हा, तू मूवी कसा विसरू शकतो मी? कुठला होता मूवी? तो एजंट विनोद होता. तो एजंट विनोद? हा, नक्की तोच होता? नाही, काहीतरी गोंधळ. तोच होता. आणि मग त्या एजंट विनोदला काय झालं? एजंट विनोदला काय झालं नाही. मग तेव्हा आम्ही भेटलो. त्यानंतर मग नंबर एक्सचेंज झाला. कधी? इंटरव्हल नंतर जाताना शेवटी. हा. पण मग तुम्ही मूवी बघत होता का एकमेकांकडे बघत होता? नाही, दोन्ही करत होतो. मी तर दोन्ही करत. तुम्ही दोन्ही करत होता. आणि तुम्ही? मी नव्हती करत. मग मी नंतर आय स्टार्टेड लाईक, म्हणजे मी नंतर काय झालं? प्रेम करायला लागले. किती गोड बोलले आहेत. पण कसं काय होते सांगा ना. नाही, ऍक्च्युली सगळे एकत्र होते. मग आम्ही इंटरव्ह्यूला बोललो तेव्हा इंट्रोडक्शन झालं आमचं दोघांचं. त्याच्यापूर्वी ओळख नव्हती? नाही, म्हणजे लगेच आम्ही लेट झालं होतं, आम्ही लगेच गेलो. मग त्यानंतर मग इंटरव्ह्यू मध्ये बोललो आम्ही सगळे. आणि त्यानंतर मग जाताना परत मग मी बाईकवरच तिला सोडला पुढे. तुम्ही सोडतो करून? हा. तुम्ही कसं काय डायरेक्ट बाईकवर बसला? मीच, म्हणजे पूजाने हे केलं. म्हणजे आमच्या आधी बसत थोडंफार बोलणं व्हायचं, कारण पूजा थ्रू असं बोलणं होतं. म्हणजे ओळखतो आम्ही एकमेकांना, लाईक फोन अ फ्रेंड. मग त्यानंतर मग मी पुढे जाऊन तिला सोडला. जस्ट टू स्टेशन, दॅट्स इट. काय आठवतंय? काय आठवतंय? नाही, त्यांनी ड्रॉप केलं मला, आणि त्याच्यानंतर असं काय नाही. देन ही फोनवरतीच 23rd Feb ला ही प्रपोज्ड मी. अँड कोइन्सिडेंट की माय डॉटर ऑल्सो हर बर्थडे इज ऑन 23rd. किती चांगला दिवस आहे. 23 फेब्रुवारी, त्या दिवशी तुम्ही प्रपोज केलं. हे फोनवर. मग प्रत्यक्ष कधी? ऑन March 3rd ला ठाण्याला त्यांनी एक रेस्टॉरंट बुक केलेलं टेबल. आणि तिकडे त्यांनी पूर्ण असं टेबलवरती ट्रान्सपेरंट व्हाईट टेबल इट वॉज. पूर्ण पेटल्स टाकलेले आणि कॅन्डल्स ओव्हरऑल. म्हणजे अशा गुलाबाच्या पाकळ्या होत्या आणि मेणबत्ती होती. म्हणजे ते रेस्टॉरंटला मी पूर्ण लाईट बंद करायला सांगितलेली. अरे बापरे. कारण की माझी ओळख, मी हॉटेल इंडस्ट्री मधून आहे, तर दे नोज मी व्हेरी वेल. आणि त्या टेबल जो होता त्याच्यावरती पूर्ण गुलाबाच्या पाकळ्या, मी स्वतः डेकोरेशन केलेलं. ते गुलाबाच्या पाकळ्या टाकलेले आणि सगळे कॅन्डल्स, 3च फक्त कॅन्डल्स ठेवलेले. दॅट वॉज 3rd. 3 प्लेट्स. आणि त्याच्यावरती कॅन्डल्स होते आणि केक होता. आणि जेव्हा हिला रेस्टॉरंट मध्ये आणला तेव्हा म्हणजे रेस्टॉरंट मध्ये कोणी नव्हतं. नो इव्हन स्टाफ सुद्धा नव्हता.
आणि हिला काय कळालं नाही, नंतर आणला डायरेक्ट मग ते लाईट्स बघून मग ती एकदम हे झाली. त्यानंतर केक वरती त्यानं लिहिलेलं की लव्ह यू नैना असं लिहिलेलं. अँड देन आय सॉ केक कापल्यानंतर मग मी तिला बसून रिंग दिली, ही कुठली घातली ही. अरे वा, बघू बघू बघू, ही रिंग आहे का ती त्या दिवशी त्या हॉटेलमध्ये? हो. हा, मग तुम्हाला ते एकदम आवडलं असेल सगळं ना? हा, मग तुम्ही असं काही केलं की नाही? मी अजून असं काय नाही करेल. मग कधी? ऑफकोर्स आय विल डू इट. कधी? आता? हा. क्या बात आहे. चला. हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा तुझसे. आई फॉरगॉट. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. गुड. बस. दोघेही खूप छान एकमेकांवरती खूप प्रेम करता ना? हो ना? असंच प्रेम राहोते आणि राहणार. हा, पुरेपूर भरलेलं आहे प्रेम आणि ते असंच राहो कायम. असं म्हणत 8 वस्तू आता समोर येतील, त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आम्हाला बघायचं. आणि दोघांनी मिळून टॅग उचलायला सुरुवात करा. वेळ सुरू झाली. वॉच मतलब गुड टाइम. 100 रुपीज. टोस्टर यांच्याकडे खायला मिळणार आपल्याला काहीतरी. 5. थांबा, आता घाई करू नका. आता 2च संधी शिल्लक राहिलेल्या आहेत. कुकर. चिकन केलं होतं कुकर मध्ये. हो, आता 1च संधी आहे. 1 मिनिट द्या इकडे. हे ठरलंय ना आता? हो. नक्की? हो. आता मला टेन्शन आलंय, कारण मलाही माहिती नाही की नेमकं काय आहे आणि ही संधी कदाचित जाऊ पण शकते. पण आता तुम्ही उचललेलं आहे. ठीक आहे, आता काय घ्या. 1 नंबर. अभिनंदन. 116 रुपयांचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. आणि आता तुम्ही आरोप करायचे आणि तुम्ही यांची बाजू घ्यायची आणि ते यांनी सांगितलेलं कसं चुकीचं आहे ते सिद्ध करायचं. तेव्हा आता बघूया पहिला आरोप कोणता. सासूबाई? आळशी. हा, आळशी एकदम. आळशी आहे मान्य आहे तुम्हाला? लेझी. हा, लेझी कारण की मी सुद्धा लेझी आहे. कारण की मी पण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मी थोडा लेट उठतो आणि आमच्या घरात कसं की सकाळी म्हणजे उठलंच पाहिजे लवकर आणि मला सवय लेट उठायची. कारण की मी हॉटेल इंडस्ट्री कामाला माझं काम दुपारपासून सुरू होतं. ते राऊंड आणि असतात ते. मग त्याच्यासाठी मग मी पण झोपून राहिल्या बरोबर ती पण आणि माझी मुलगी आम्ही तिघे मस्त की 10 आरामशीर उठतो. आळशी म्हणतो आहे. तुमचं म्हणणं आहे ती चूक यांची नाहीये, तुमची ऍक्च्युली माझ्यामुळे. पण मी काय करू शकत नाही, माझं प्रोफेशन ते आहे. मला कामाला जायचंय, मला मी लेट. पण ह्या आळशी आहेत हे मान्य आहे का? हो, थोडंफार प्रमाणामध्ये, जास्त नाही. बाकी हो म्हणतायत. पुढचा आरोप कोण करणार? बाबा बोला. नाही, ती शांत आहे. शांत आहे. आमच्या डोळ्याचं अशी काहीच तक्रार नाही. फार चांगली मिळाली आहे माझ्या भावासाठी. बर, आता यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले आहेत ते सांगा. नेहमी हसत असते फॉर व्हॉट एव्हर रिझन आणि छान आहे. अशी आम्हाला जशी हवी होती तशीच आहे. सासूबाई? शांत आणि चांगले आम्हाला पाहिजे तशी मिळालेली. अरे वा वा. आता या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटत नाही मी आळशी आहे, पण मी डिले करते गोष्टींना. म्हणजेच आळशी आहे. त्यालाच आळशी बोलतात. बरं वहिनी, या कुटुंबाबद्दल काय सांगाल? मी वेगळ्या कास्टची आहे, पण मला असं कधी फील नाही झालं की मी पंजाबी आणि महाराष्ट्रीयन आहे. वेगळं म्हणजे असतं असं वेगळं, पण मला असं कधीच फील नाही झालं. मला हमेशा सगळ्यांनी असं ओन करून एक्सेप्ट केलं आणि आई पप्पांनी पण असं मुलीसारखं ट्रीट केलं. असं सासू आहे मी तुझी तसं कधी नाही केलं. इव्हन श्रद्धा, सुरेंद्र सगळे खूप प्रेम करतात. आणि ते गावी पण भाऊ मामा, सुभाष मामा, गुरु मामा, अक्का मावशी, अजून एक मावशी गोव्याची ती
ते सगळ्यांनी पण खूप जास्त हे केलं. पूर्ण नार्वेकर फॅमिलीने खूप चांगलं ट्रीट केलं. आज व्यक्त होत आहेत त्या, कारण 7वीत असताना हॉस्टेलमध्ये गेल्या वहिनी आणि त्यानंतर जे प्रेम पाहिजे होतं ते प्रेम या नार्वेकर घराने, या कुटुंबाने त्यांना भरभरून दिलं. मला त्याबद्दल आधी तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद की इतकं प्रेम तुम्ही दिलेलं आहात. आणि हे असंच प्रेम आपल्या घराचा उंबरठा ओलांडून येणाऱ्या त्या प्रत्येक ताईला, त्या प्रत्येक वहिनीला दिलं तर त्या घरामध्ये किती आनंद नांदेल. वहिनी, मला असं वाटतं की जे गेलं त्यापेक्षा आता जे आहे त्याचा आनंद घेऊन. माझं फर्स्ट हाफ एवढं चांगलं नव्हतं, पण सेकंड हाफ इज लाईक अ प्रिन्सेस. किती छान, किती छान. तेव्हा तुमच्या या संपूर्ण घराच्या सुखासाठी प्रार्थना करतो आणि आमच्या या वहिनीला एकच फक्त विचारणं करतो, उद्यापासून बदल काय करणार आहे? नाही राहणार. कायम हसत राहा आमची ताई, आमची वहिनी, आनंदी राहा, सुखी राहा आणि या संपूर्ण घराला सुख दे असं म्हणत हातात म्हणी. आणि आनंदाबरोबरच आजच्या भागामध्ये कोण जिंकणार पैठणी आपण बघणार आहोत आणि कोणाचं नाव जाहीर होणार या चिठ्ठ्यांमधून बघूया. एक चिठ्ठी काढा. असंच हलून हलून. बरं बरं, थांब. शोधून ठेवलीत की काय? नाही. मग काय शोधताय? नाव आहे पल्लवी साळवे. नाव सांगा. पल्लवी बाळू साळवे. कुठे राहता? साकीनाका, समता शाळेच्या माग. साकीनाका. इथे कोण कोण आलायत आता? इथे मी आणि माझ्या बाजूच्या आई आल्यात. बाजूच्या आई आल्या. तुम्ही एकट्याच आलायत? हा. कसं कळलं साकीनाक्याला इकडे आहे ते? त्यांचे रिलेटिव्ह नाही, मी त्यांच्या बाजूला राहते, त्यांच्या सोबत आले. त्यांनी फोन केला त्यांना, ते आलात, ते बरं झालं, फायद्याचं झालं. मिस्टर काय करतात? ऑफिस मध्ये विक्रोळीला. बरं, त्यांना शुभेच्छा सांगा. आमच्या म्हणजे नमस्कार सांगा त्यांना आणि तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. काय उखाणा घेणार आहात? पाणो पाणी फुल फुलावे, रंग गहिरे असावे, बाळूच्या सहवासात पल्लवीने नेहमी हसावे. अरे वा वा. आणि आता शुभेच्छा देऊया आपण यांना आणि बघूया आजच्या खेळात काय होणार. हा खेळ समोर 3 रिंग ज्या रेषेत आहेत त्या 3 रिंग पैकी कुठेही जर हा चेंडू थांबला तर गुण असणार आहेत 1. दुसऱ्या टप्प्यावर चेंडू थांबला तर 2 आणि सगळ्यात जी एकच रिंग आहे तिथे जर चेंडू थांबला तर 3 गुण. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. घ्या. दोन. एक. 4. 5. 6. सहा गुणसंख्या
सात आणि 6 ही गुणसंख्या, एक संधी. बघूया काय होणार या खेळात. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू उपविजेत्या ठरल्या नार्वेकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या साळवे वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. गुलमोहर लोकमिलन सोसायटी चांदिवली या ठिकाणी रंगलेला हा होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.